मी अश्विनी भोपळे कृषी विभागाच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते. हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी तज्ज्ञांचा सल्ला या मालिकेच्या भाग 16 मध्ये आपलं स्वागत आहे. या भागामध्ये आपण पाहणार आहोत की येत्या आठवड्याभरात महाराष्ट्रभर पर्जन्यमानाचा अंदाज काय राहणार आहे, त्या अनुषंगाने कोणत्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव पिकावर होऊ शकतो आणि त्याबाबतच्या नियंत्रणात्मक उपाययोजना. याबाबत आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज उपलब्ध आहेत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय पुणे येथील हवामानशास्त्रज्ञ तसेच कृषी विभागाचे अधिकारी. धन्यवाद. नमस्कार, मी प्रांजली कुलकर्णी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर विदर्भात मान्सूनचा पाऊस सरासरी इतका पडला असून कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मात्र तो सरासरीपेक्षा जास्त पडला आहे. संपूर्ण राज्याचा विचार करायचा झाला तर मान्सूनचा पाऊस राज्यात सरासरी इतका पडलेला आहे. मागच्या आठवड्यामध्ये म्हणजेच दिनांक 1 ते 7 ऑक्टोबरपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस पडला असून उर्वरित राज्यात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे. सध्या मान्सूनच्या पावसाची देशातून परतीला सुरुवात झाली असली तरी राज्यातून मात्र अजून मान्सूनचा पाऊस परतलेला नाही. बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते वेस्ट नॉर्थवेस्ट या दिशेने सरकण्याची शक्यता असून त्याची तीव्रताही वाढण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे. कोकणात दिनांक 10 व 11 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी तसेच 12 व 13 ऑक्टोबर रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात दिनांक 10 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी, 11 व 12 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी तर 13 ऑक्टोबर रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात दिनांक 10 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी, 11 ऑक्टोबर रोजी बऱ्याच ठिकाणी, 12 ऑक्टोबर रोजी बहुतांश ठिकाणी तर 13 ऑक्टोबर रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात दिनांक 10 व 11 ऑक्टोबर रोजी बऱ्याच ठिकाणी तसेच 12 व 13 ऑक्टोबर रोजी बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंना इशारा देण्यात येत आहे की दिनांक 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील 1-2 ठिकाणी विजा चमकून ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण कीड रोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्पांतर्गत मागच्या आठवड्यामध्ये जे काही निरीक्षणं नोंदवली गेली त्या निरीक्षणाच्या आधारे विविध पिकामध्ये जे काही किडी आहेत त्याचा आज आपण शिफारसी सांगणार आहेत. कापूस पिकाचा जर विचार केला तर सेंद्रिय बोंडअळीसाठी 41 गावं ही आर्थिक नुकसान पातळीच्या वर आहेत. त्यामध्ये अहमदनगर, धुळे, बीड, हिंगोली, जालना या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 4 गावे तर औरंगाबादमध्ये 5 गावे आहेत. त्याच्या नियंत्रणासाठी थायडोकार्प 75 WDP 20 ग्राम किंवा क्विनॉल्फास 20 EC 25 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करण्याची शिफारस करण्यात येत आहे. तुडतुड्याचा जर विचार केला तर महाराष्ट्रातली 47 गावं ही आर्थिक नुकसान पातळीच्या वर आहेत. त्यामध्ये नागपूरमध्ये 9, औरंगाबादमध्ये 7, धुळ्यामध्ये 7 आणि गडचिरोलीमध्ये 6. त्यासाठी नियंत्रणासाठी फ्लोनिकॅमिड 50 WG 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. सध्याचा जर विचार केला तर सध्याचं जे वातावरण आहे उष्ण आणि दमट असल्यामुळं कापसावरच्या किडी आणि रोग याच्यासाठी थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. भात पिकाचा विचार केला तर गादमाशीसाठी 5 गावे हे आर्थिक नुकसान पातळीच्या वर असून त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातली 3 गावे हे आर्थिक नुकसान पातळीच्या वर आहेत. त्यासाठी जे नियंत्रणाची उपाययोजना आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. पिवळ्या खोडकिड्याचा जर विचार केला तर भंडारा जिल्ह्यामध्ये 3 आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये 5 गावे हे आर्थिक नुकसान पातळीच्या वर असून त्यासाठी प्रिपोनिल 0.3G 25 किलो प्रति हेक्टर फवारण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. सध्याचं वातावरण जर बघितलं तर तपकिरी तुडतुड्याचा सुद्धा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी सुद्धा आपण लक्ष ठेवण्याची गरज आहे. तूर पिकाचा जर विचार केला तर शेंगा पोखरणाऱ्या अळी ही 5 गावामध्ये असून अहमदनगरमध्ये 2, औरंगाबाद 1 आणि बुलढाणा 1 असे आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेलेली गावे आहेत. त्यामध्ये नियंत्रणासाठी क्विनॉल्फास 20% प्रवाही 20 मिली
किंवा इमॅमेक्टिन बेन्झोएट 5% प्रवाही 3 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात फवारण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. पाणी गुंडाळणाऱ्या अळीचा जर विचार केला तर सोलापूर आणि वाशिममध्ये प्रत्येक 3 आणि 2 गावे हे आर्थिक नुकसान पातळीच्या वर आहेत. त्यासाठी सुद्धा लॅम्डासायलोथ्रिन 5 EC 10 मिली किंवा क्विनॉलपास 25 EC 28 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. सध्या जे तुरीमध्ये शेंगा पोखरणारी अळी दिसते ती कापसावरची किंवा इतर पिकावरची अळी आलेली आहे. त्यामुळे दिलेल्या शिफारशीनुसार त्याची ह्या सध्याच्या वातावरणात म्हणजे कळ्या खाण्याची शक्यता असल्यामुळे तुम्ही त्याला नियंत्रणाच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आता हवामानावर आधारित कृषी सल्ला पाहूयात. कोकण विभागासाठी कृषी सल्ला. कापणीस तयार झालेल्या हात व हळव्या नागली जातींची कापणी करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. मध्य महाराष्ट्र विभाग. भात शेतात दाणे भरण्या अवस्थेत 10 सेंटीमीटर पाणी पातळी ठेवावी. कोरडवाहू हरभरा, करडई व रब्बी ज्वारी, सूर्यफूल पिकांची पेरणी करावी. तूर पिकावरील पाणी गुंडाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. कापूस अंदाजे 30 ते 35% बोंडे फुटल्यावर पहिली वेचणी करावी. त्यानंतर साधारणपणे 15 ते 20 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेचण्या कराव्यात. पावसाची उघडीप पाहून काढणी करून तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कांदा पिकावर फुलकिडे नियंत्रणासाठी डायमेथोएट 30% EC 15 मिली किंवा लॅम्डासायलोथ्रिन 5% EC 6 मिली या कीटकनाशकाच्या आलटून पालटून फवारण्या कराव्यात. आडसाली ऊस लागवडीस 6 ते 8 आठवडे झाले असल्यास नत्र खतांची मात्रा 160 किलो नत्र, 347 किलो युरिया या प्रमाणात पावसाची उघडीप पाहून द्यावी. मराठवाडा विभाग. काढणीस तयार असलेल्या सोयाबीन, ज्वारी व बाजरी पिकाची काढणी पावसाची उघडीप पाहून करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ऊस पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडींचा, पांढरी माशी, पाकोळी यांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरिफॉस 20% 30 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. विदर्भ विभाग. पूर्व विदर्भ. सोयाबीन पिकाची पक्वतेनुसार काढणी कापणी कोरडे वातावरण व पावसाची उघडीप पाहून करावी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हळद पिकावरील खोड माशीच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त पाने काढून जाळून टाकावे व निंबोळी अर्क 5% प्रति 10 लिटर पाण्यातून पावसाची उघडीप पाहून फवारावे. पश्चिम विदर्भ. रब्बी ज्वारी या पिकाचा PKV क्रांती या वाणाची निवड करावी. पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या 15 करावी. रब्बी पिकामध्ये करडई या पिकाची पेरणी या आठवड्यात संपवावी. भीमा, AKS 207, PKV पिंक किंवा नारी 6 या वाणांची निवड करावी. पुढील आठवड्यात सर्व विभागांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता या कालावधीत शेतकरी बांधवांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे तसेच जनावरे उघड्यावर चरण्यास सोडू नयेत. काढणीस तयार असलेल्या पिकाची काढणी, फळबागा, भाजीपाला पिके आणि कपाशी तसेच इतर पिकामध्ये फवारणी, आंतरमशागतीची कामे व उभ्या पिकात खते देण्याची कामे पुढे ढकलावी. सदर कामे स्थानिक हवामान परिस्थिती पाहून कोरडा व उघडीचा दिवस पाहून करावी. काढणी केलेल्या पिकाची तत्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी ताडपत्रीच्या सहाय्याने झाकावे, साठवणूक करावी. पुढील अजून अधिक माहितीसाठी आपल्या कृषी विभागाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करावे. धन्यवाद.